नूतन काकू म्हणतात की कॉलेजला नाही जायचं, घरी कोणीतरी थांबायला हवं. आणि मला म्हणत होते की कोणाला विचारून बाहेर जातेस. अमूल्य असं असतं का ग? मला जर हे सगळं आधीच माहित असतं ना तर कदाचित मी लग्नच केलं नसतं. मी त्यांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला ग की आद्या पण ऑफिसला जाते आणि लग्नानंतर काम करायला काहीच हरकत नाही. आणि ते मलाच म्हणायला लागले की मला उलट उत्तरं नाही द्यायची. मी आईची शपथ सांगते अमूल्य, मी उलट नाही बोलले. मला नाही कळत आहे की मी त्यांना कसं सांगू की मला नोकरी नाही सोडायची आहे. आरती, मी वेदांत बोलतोय. तू शांत हो आधी. वेदांत? ताई, मी आणि वेदांत एकत्रच आहोत. वेदांत प्लीज, मी तुला हे सांगितलंय, प्लीज नूतन काकूंना सांगू नको, नाही तर त्या खूप चिडतील. आरती अगं डोंट वरी, मी नाही सांगणार, पण तू प्लीज आधी शांत हो ना. ताई अगं प्लीज ना, तू रडू नकोस ना प्लीज. आरती, तुला कॉलेजला जायचंय ना? हो. मग मला 5 मिनिटं दे, मी करतो काहीतरी आणि तुला परत कॉल बॅक करतो. ठीक आहे. लग्न होऊन 4 दिवस सुद्धा झाले नाहीयेत वेदांत, आणि बघ ताईची काय अवस्था आहे. अण्णांनी आम्हा दोघींना कधीच कुठलीच बंधनं नाही घातली. मग मला कळत नाही नूतन काकू का अशा वागताय. मुले अगं, आई पण खूप प्रोग्रेसिव्ह विचारांची आहे. ती का असं करते मलाही कळत नाहीये. हे बघ वेदांत, तुझी आई आहे ना, कधी काय करेल ना काहीच नेम नाहीये तिचा. तू एक काम कर, तू आरतीला फोन कर आणि तिला सांग जा बिंदास कॉलेजला. अरे मी ताईला कॉल केला तर मी तुझ्या फॅमिली मॅटर्स मध्ये नाक खूप असते असं म्हणून नूतन काकू बाऊ करतील. त्यापेक्षा तू कर ना तिला कॉल. अगं पण मग माझं आणि आईचं भांडण होईल. ठीक आहे, मग मीच कॉल करते नूतन काकूंना, म्हणजे आणखी मोठा इश्यू. किंवा मी एक काम करते ना, संध्याकाळी तुझ्या घरीच जाते आणि त्यांना बोलते. नाही, ऍक्च्युअली भांडते त्यांच्याशी. नाही यार वेदांत, माझ्या ताईसोबत खूप चुकीचं होतंय, मी हे सहन नाही करू शकत. हे बघ, माझा खूप जीव आहे माझ्या ताईवर आणि मी तिला असं नाही बघू शकत. तू राहू दे, मी बोलून घेईन त्यांच्याशी. अमूल्य थांब. तुझं बरोबर आहे, मी करतो फोन आरतीला. हॅलो. हा वेदांत बोलतोय. हा बोल. ऐक, घरी त्या मेड आहेत का ज्योतिताई? हो. ओके, मग त्यांना सांग घराकडे लक्ष द्यायला आणि तू जा कॉलेजला. अरे पण हा रागवतील. आरती, तुला जॉब करायची इच्छा आहे ना, मग तू जा. अगं आम्ही कोण नाही होत तुला थांबवणार आहे, आणि मी बोले नाहीशी. डोंट वरी. नको वेदांत, मला खूप भीती वाटते, ते अजून चिडतील. आरती अगं मी बोलतोय ना तुला, तुझा. आणि आई जर काय बोलली तर तिला सांग की वेदांतने सांगितलं. नक्की जाऊ ना? आरती, तू जा कॉलेजला. थँक्यू वेदांत. अगं थँक्यूची काही गरज नाहीये. आरती, तू ना एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या मताला किंमत आहे. And you are a part of my family. जा तू. बाय. बाय. And don't worry, करेन मी सगळं मॅनेज. खरंच वेदांत, तू त्या घरात आहेस ना, म्हणून माझं अर्ध टेन्शन कमी झालं. थँक्यू सो मच. माय प्लेजर. आणि काय का अमूल्य, मला एक गोष्ट सांग, तू अशी एकदम खमकी आहेस, मग आरती अशी काय? दोघी बहिणी बहिणी तुम्ही वेगळ्या आहात. शिकव जरा तिला. सिरियसली, तुला ताई माझ्यासारखी व्हायला हवी आहे.
वेदांत एक अमूल्य झेपत नाही तुला. ताई जर माझ्यासारखी झाली तर तुझं सोड, तुझ्या आईचं कसं होईल? बाय द वे, तुझी आई घाबरते बर का मला. हो? म्हणजे माझ्यापासून ना त्या अशा 4 हात लांबच राहतात. अच्छा, मग तू कायमची येऊन राहा ना आमच्या घरी. अगं म्हणजे तू जर कायमची आलीस आमच्याकडे राहायला तर आरतीचं टेन्शनच जाईल ना. कायमचं येऊन राहायला आपण लग्न थोडीच करणार आहोत. तू पण नव्हे ना, काही बोलतोस. या मॅडम या बसा. हा चला, झाले एकदाचे इंटरव्ह्यू. मग ती मुलगी कशी वाटली? हा चांगली वाटली ती मला. मॅडम आपल्याला चांगला नाही, सगळ्यात चांगला उमेदवार व्हा. मग काय, मुलगीच फायनल ना, ठरलं? नाही मॅडम, आपण मुलीचीच निवड करूया. मॅडम शिकलेल्या महिलांची दृष्टीच निराळी असते. ते आपलं करिअर तर घडवतातच, पण कौटुंबिक जबाबदाऱ्या सुद्धा अतिशय उत्तमरित्या पार पडतात. तुमचंच बघा ना, तुम्ही घर चालवता, व्यवसाय चालवता, राजकारणात आहात. आणि तसंही आपल्या कंपनीमध्ये मुलींची संख्या कमी आहे, म्हणून मुलगीच निवडूया. आणि मला वेदांतला दाखवून द्यायचं की मुली सुद्धा कुठेही कमी नाही आहेत. पण मला एक वेगळीच भीती वाटते. मॅडम मी असताना कसली भीती? नाही म्हणजे कसं आहे की अचानक हे सगळं कळल्यावरती बिथरणार तर नाही ना तो? त्रास तर होणार नाही ना त्याला? होईल थोडा त्रास, पण आपण चुकीत असं काय करतो? आणि समजा त्रास झाला तरी चांगुलपणा तुम्ही घ्या, वाईटपणा मी घेईन. बरं मग कधी सांगूया? बोर्ड मीटिंग मध्ये. डायरेक्ट सांगायचं नाही, मला असं वाटतं की थोडीशी काही कल्पना दिली असती त्याला आधी तर. म्हणजे कशाला कल्पना द्यायची मॅडम? तुम्ही निवड केली त्या मुलीची, तुम्ही मालक आहात त्या कंपनीच्या, म्हणजे मला काही सांगायची गरज नाही. तुम्ही अजूनही काळजीत आहात बघा. माझ्यावर विश्वास आहे ना तुमचा, मग कशाला काळजी करता? हो, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. विक्रांत, बोल विक्रांत. हाय, कुठेस? मी कॉलेजमध्ये. तू कुठेस? मी मुंबईलाच आहे. जर थोडा वेळ मिळाला म्हणून तुला फोन केला. म्हणजे बायकोची आठवण आली वाटतं शेवटी. आठवण कशाला यायला हवी? तू तर मनात आहेस माझ्या. बापरे, अगं काय ट्रॅफिक आहे ग मुंबईत. कंटाळा आलाय ट्रॅफिकचा. झाली मीटिंग? विक्रांत ही फाईल एक मिनिट थांब ना सारिका. नाही झाली मीटिंग अजून. अजून नाही? विक्रांत आजच होती ना तुझी मीटिंग? मग हो, पण त्या ऑफिसरने ना आयत्या वेळेला अपॉइंटमेंट कॅन्सल केली. आता उद्याची वेळ दिली. म्हणजे तू आज नाही येणारस का परत? नाही ना, ऍक्च्युली मी तेच सांगायला फोन केला होता. काय रे विक्रांत, एक तर तू असा अचानक निघून गेलास आणि आता आणखीन वेळ काढतोस. अगं आता मीटिंगच उद्यावर पोस्टपोन झाली तर मी काय करू त्याला? नाही नाही, मला काही माहित नाही. तू आज रात्री परत ये. ऐक ना, तू प्लीज थोडं समजून घ्यायचा प्रयत्न कर. विक्रांत, अरे मी समजून घेते म्हणूनच तुला जायला दिलं ना. तू आता परत मुक्काम माडवलास तर कसं चालणार आहे? बघ, माझ्या हातात जे ते करतोय मी. काम झालं की लगेच येणार आहे मी. विक्रांत, तू जर उद्या नाही आलास ना तर बघ, मी तुझ्याशी बोलणारच नाही. ऐक ना आरती, प्लीज असं नको ना वागूस. तर ही सारिका इथं ठोकं खातीये माझं. काय नाही. विक्रांत, मी मगासपासून तुला काहीतरी विचारतेय. आपल्या दोघांचं काम आहे ना? मग ऐक ना आरती, प्लीज तू तरी समजून घे ना. विक्रांत, दोघांचा बिझनेस आहे आपल्या. ही फाईल घे आणि मला अमाऊंट सांग पटकन. आरती मी तुला करतो नंतर. विक्रांत, अरे फोन केलास तर बोल तरी नीट. मी थोडा बिझी आहे. मी तुला नंतर फोन करतो. ओके, बाय. मिस यू. असं काय हा?
की लग्न करायचं म्हणून एवढा मागे लागलेला आणि आता लग्न झालं तर वेळच देत नाहीये मला. काय हो, आज काय दुपारचं जेवण रात्री करायचा विचार होता की काय? किती उशीर झाला? नाही, एक लेडी पेशंट आली होती, तिच्याशी बोलण्यात जरा वेळ गेला थोडस. का हो, काय झालं? त्यांनी प्रचंड त्रासली होती बिचारी. कशामुळे? तिला मूल होत नाही म्हणून तिच्या सासरचे छळ करतात तिचा, शारीरिक सुद्धा आणि मानसिक सुद्धा. बाई, काय तर म्हणे सतत वांजोट म्हणून हिणवतात तिला. नाही म्हणून मी कायम म्हणत असतो ना, जग नैतिक दृष्ट्या हल्ली अधोगतीलाच चाललेलं आहे. सुशिक्षित लोक सुद्धा असं वागतात, त्याचं आश्चर्य वाटतं मला. अतिशय भयानक अवस्थेत होती पोरगी. तिची एकंदर अवस्था बघून, तिचं बोलणं ऐकून असं वाटत होतं की तिचा जीव द्यायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही. बापरे. म्हणून जरा समजूत काढली त्या मुलीची. बरं झालं. बिचारीचा त्रासलेला चेहरा अजूनही डोळ्यासमोर जात नाहीये माझ्या. खूप खूप निर्दयी आहे तिचे सासरचे. असं काही ऐकलं ना की मला बाई आपल्या आरतीची काळजी वाटते. ती काही बोलत नाही ना त्यामुळे. आणि त्यात नूतनताई, त्या कधी कशा वागतील काही सांगता येत नाही. काय नाही, आपल्या आरतीशी असं वागण्याची नूतनजींची अजिबात बिशाल होणार नाही. मागे आरतीचा अपमान केला होता त्यावेळी मी चांगली समज देऊन आलो होतो त्यांच्या घरी जाऊन त्यांना. आणि तशी वेळ आली तर पुन्हा जाऊन बोलेन ना. पण अशी वेळ येऊ नये हीच देवाकडे प्रार्थना आहे बाई. हो, पण तरी तुम्ही अधूनमधून आरतीला फोन करत जा. हो हो, अर्थात. बोलता करा जरा तिला. प्रयत्न करते. आणि काय, तिच्यासाठी आता ते घर नवीन आहे, घरातली माणसं नवीन आहेत, सगळ्यांची ओळख होईपर्यंत थोडा वेळ जाणार. मी अमूल्याला सुद्धा सांगणार आहे, 2 दिवसात नाही एकदा आरतीला फोन कर, बोल तिच्याशी. आरतीला असं अजिबात वाटतं कामा नाही, कन्यादान करून यांनी माझी पाठवणी केली म्हणजे आता घरचे विसरले आपल्याला, असं होता कामा नाही. मी करते आजच तिला फोन. आणि मला असं वाटतं एकदा का अमूल्य आणि वेदांचं लग्न झालं, अमूल्या त्या घरात गेली ना की आपली आरतीची काळजीही मिटेल. दोघी एकमेकींना नीट सांभाळून घेतील. हो, ते आहेच मला. बरं, तुम्ही हातपाय धुवून घ्या, मी जेवायला वाढते. हो. कम इन. काय झालं? नाही, काही नाही. काही नाही म्हणजे काही काम होतं का? हो, ते तुझ्या सह्या हव्या होत्या. सर, आज तुम्ही घरी कधी जाणार आहात? नेहमीच्याच वेळेत. का, काय झालं? वेदांत, मला खूप टेन्शन आलंय रे. नूतन काकू खूप ओरडतील ताईला जर त्यांना कळलं की ताई कॉलेजला गेली. डोंट वरी, मी बघतो. ऐक ना वेदांत, तू प्लीज आज घरी वेळेत जा, म्हणजे वेळेत जा, आणि ताईची काळजी घे. तुला काही वाटलं ना तुम्हाला कॉल कर प्लीज. अगं रिलॅक्स, मी आहे ना, बघतो मी. दांतारे, ताई खूप हळवी आहे ना, म्हणून मला टेन्शन येतं रे. मूल्या, डोंट वरी, मी आहे ना, मी बघतो. ज्योती, हो आले तर. माझ्यासाठी कॉफी कर. हो. प्रथम तू नको, आरतीला सांग. आरती वहिनी घरी नाहीत. का? कुठे गेली?
कॉलेजला गेलेत. ठीक आहे, बघ. तू कॉफी आण जा. हो. काय झालं? असं का बघताय? मलाच विचारतेस काय झालं म्हणून? तुला सांगितलं होतं ना घराबाहेर जायचं नाही म्हणून. काय विचारतीये? तुला सांगितलं होतं ना बाहेर जायचं नाही, तरी सुद्धा गेलीस. झालं, जरा काही बोललं की लगेच डोळ्यात पाणी. इतकं वाईट वाटतंय ना, मग वागायचं कशाला असं? हे बघ, या घरामध्ये माझा शब्द शेवटचा. मी जे सांगीन तसं वागायचं. तुम्ही तुमच्या घरामध्ये काय करायचात, कसं वागायचात त्याच्याशी मला घेणं देणं नाही. या घरात मी सांगेन तसंच व्हायला पाहिजे. तुम्ही दोघी जणी तुमच्या अण्णांच्या संस्कारांची दवंडी पिटत असता. हेच का तुमच्या अण्णांचे संस्कार? मोठ्यांचं ऐकायचं नाही, मनाला येईल तसं वागायचं. मी ते कॉलेजला एक शब्द बोलू नकोस. शेवटचं सांगते, मला विचारल्याशिवाय काहीही करायचं नाही. आणि न विचारता काही केलंस तर त्याचे परिणाम वाईट होतील. कोण काय बघतेस माझं? चल निघ. निघ म्हटलंय. जेवण झाल्यावर आपण चौघं किती गप्पा मारत बसायचो नाही. आरतीची आठवण येते बाई. सुमन, मी तुम्हाला परत सांगतोय, आरतीशिवाय राहायला शिका आता. हा. अरे हो, या कुठे बाहेर जाणार होते, काय ठरलं? अगं सांगायचंच राहिलं, आई तुझं ट्रॅव्हलिंग स्टे सगळं बुकिंग डन आहे. इतक्यात झालं सुद्धा? अगं हो, वेदांची खूप मदत झाली. बरं काय मग काय कुठे जायचं ठरलं? काय ठरलं का काही? अमूल्या म्हणते शिमला करून ये. हो, अरे वा, उत्तम उत्तम उत्तम. ए बरं आई, तुझ्या त्या दोन्ही मैत्रिणींचं नक्की आहे ना? त्यांचंही बुकिंग डन आहे बरं का? हो हो, त्यांचं नक्की आहे, तू काही काळजीच करू नकोस. पण मी काय म्हणते, तू म्हणतेस वेदांतनी बुकिंग केलंय म्हणजे सगळं महागातलं असेल ना ग? म्हणजे त्याच्या आवडी निवडी पाहता. आई, तुझी मुलगी कमावतीये, तू कशाला पैशांचं टेन्शन घेतेस? डोंट वरी, मी वेदांतला सगळ्या बुकिंगचे पैसे ट्रान्सफर केले सुद्धा. बरं आई, बरं वगैरे काही नाही, तू आता पटापट पॅकिंगला लाग. आणि हो, तुला काही हवं असेल ना, तू मला लिस्ट पाठव, मी तुला सगळ्या गोष्टी आणून देते. हो, मला ती कपाटावरची बॅग काढून द्याल. हा सुमन, नाही तुमचं चित्त थाऱ्यावर नाही. कुठे लक्ष कुठे तुमचं? मी मगाशी जेवायच्या आधीच बॅग काढून ठेवली आहे. हो, म्हटलं थोड्या दिवसांसाठी का असे ना, बायको आपल्यापासून लांब चालली आहे, आपल्याकडनं जेवढी मदत होईल तेवढी करावी. वाढ ना.
आपण आरतीला पण सांगूया. ए आई हो, थांब मी ताईला कॉलच लाव ना. उचलत नाहीये. राहू दे कामात असेल ती. करेल ती फोन. हो ते बघू ना आम्ही करू काय ते. तुम्ही आता इथली अजिबात काळजी करू नका. चाललायत ना इथलं सगळं गाठोडे इथे ठेवा. छान मोकळ्या मनाने मजा करा. मस्त. बरं अमूल्या, दुपारी आमचं दोघांचं बोलणं झालं. आरतीला अधूनमधून तू फोन करत जा. हा, तिची खुशाली विचारत जा. हो आई, मी करत जाईन फोन तिला.